नमस्कार, मी हेमाली मोहिते. एनडीटीव्ही मराठीवर ग्लोबल रिपोर्टमध्ये देशविदेशातल्या घडामोडी सविस्तर पाहणार आहोत. सुरुवात करूया अमेरिकेपासून. 20 जानेवारीपासून ट्रम्प पर्व सुरू होत आहे. 20 जानेवारीला ट्रम्प आपल्या दुसऱ्या कार्यकाळात पदार्पण करणार आहेत, शपथ ग्रहण करणार आहेत. त्यांच्या या शपथविधी सोहळ्यावर साऱ्या जगाचं लक्ष असणार आहे. कसा असणार हा सोहळा, पाहूया एक रिपोर्ट. सोमवारी डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून आपल्या दुसऱ्या कार्यकाळाला सुरुवात करणार आहेत. त्यासाठी आयोजित शपथग्रहण सोहळा हा यंदा कॅपिटलच्या अंतर्गत सभागृहात होणार आहे. साधारणपणे शपथविधी सोहळा हा कॅपिटल समोरच्या प्रांगणात करण्याची अमेरिकन परंपरा आहे. या सोहळ्याला सर्वसाधारण नागरिकही उपस्थित राहू शकतात. मात्र यंदा आर्टिक वादळामुळे बर्फवृष्टीचं प्रमाण वाढलंय. त्यामुळे यंदाचा शपथविधी सोहळा सभागृहात होणार आहे. त्यामुळे सर्वसाधारण अमेरिकन नागरिकांना हा सोहळा प्रत्यक्षात पाहता येणार नाही. याआधी 1985 मध्ये राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रिगन यांचा शपथविधी सोहळा कॅपिटलच्या सभागृहातच घेण्यात आला होता. रोटुंडामध्ये हा शपथविधी सोहळा होणार आहे. प्रतिकूल वातावरणात शपथविधी सोहळा झाला नाही, तर रोटुंडा ही एक पर्यायी जागा आहे. दरम्यान या सोहळ्यासाठी पहिल्यांदाच परदेशी पाहुण्यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. याआधी इतर देशांच्या प्रतिनिधींना शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण नसायचं. भारताकडून यंदा परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. 20 जानेवारीला अमेरिकन वेळेनुसार दुपारी 12 वाजता ट्रम्प अध्यक्षपदाची शपथ घेतील. भारतीय वेळेनुसार हा सोहळा रात्री 10:30 पार पडेल. अमेरिकेचे मुख्य न्यायाधीश जॉन रॉबर्ट्स हे ट्रम्प यांना शपथ देतील. ट्रम्प आपली पत्नी आणि फर्स्ट लेडी मेलेनिया ट्रम्प यांच्या साथीनं शपथ घेतील. कॅपिटल रोटुंडामध्ये यंदा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. शपथविधीनंतर ट्रम्प हे आपलं पहिलं अध्यक्षीय भाषण करतील. आपलं पहिलं अध्यक्षीय भाषण हे 2017 मधील भाषणापेक्षा वेगळं असेल असा दावा ट्रम्प यांनी केलाय. हे भाषण नागरिकांना एकत्रित आणणारं आणि प्रोत्साहन देणारं असेल असं ट्रम्प यांनी म्हटलंय. तर अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे देखील या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. परंपरेनुसार ते ट्रम्प यांच्याकडे सत्तांतरण करताना साक्षीदार असतील. यंदा इतरही देशांचे प्रमुख किंवा प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. यंदा पहिल्यांदाच अमेरिकन अध्यक्षांच्या शपथविधीसाठी परदेशी पाहुणे येणार आहेत. यापूर्वी सुरक्षेच्या कारणास्तव परदेशी नेत्यांना आमंत्रण नसे, केवळ राजदूत उपस्थित राहत. यंदा अर्जेंटिनाचे राष्ट्रपती झेवियर मायली उपस्थित राहतील. मायली हे कट्टर ट्रम्प समर्थक मानले जातात. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी याही उपस्थित राहण्यास उत्सुक आहेत. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग मात्र उपस्थित राहणार नाही. ते त्यांच्या प्रतिनिधीला सोहळ्याला पाठवणार आहेत. भारताकडून परराष्ट्र मंत्री एस जयशंकर उपस्थित राहणार आहेत. तर काही भारतीय उद्योजकही या सोहळ्याला उपस्थित असतील. ट्रम्प यांचे सल्लागार एलॉन मस्क हे देखील हजर असतील. अमेझॉनचे कार्यकारी अध्यक्ष जेफ बेझोस आणि मेटाचे मार्क झुकरबर्गही या सोहळ्याला उपस्थित राहतील. तर इतर माजी राष्ट्राध्यक्ष देखील या सोहळ्यात हजर असणार आहेत. माजी फर्स्ट लेडी मिशेल ओबामा मात्र या सोहळ्याला अनुपस्थित असणार आहेत. दरम्यान या सोहळ्यासाठी जय्यत तयारी केली जाते. सुरक्षेच्या दृष्टीनेही कॅपिटल भोवती कुंपणाचं जाळं उभारण्यात आलंय. तर शपथविधी सोहळा घटत्या तापमानामुळे खुल्या प्रांगणात न होता सभागृहात होणार आहे. त्यामुळे शपथविधी सोहळ्याचा प्रमुख भाग असलेलं संचलनही यंदा होणार नाही. पेन्सिल्व्हेनिया अव्हेन्यूमध्ये हे संचलन पार पडतं. यंदा ती परेड रद्द करण्यात आली आहे. या परेडमध्ये सैन्य, स्कूल बँड, काही चित्ररथ आणि नागरिकांचे काही गटही सहभागी होतात. यंदा ही परेड मर्यादित स्वरूपात वॉशिंग्टनच्या कॅपिटल वन एरिनामध्ये होणार आहे. इथं 20,000ची आसन व्यवस्था करण्यात आली आहे. या संपूर्ण सोहळ्याचा खर्च सरकारी समितीकडून उचलला जातो. तर काही उद्योजकांनीही या सोहळ्यासाठी देणगी दिलेली आहे. यात मार्क झुकरबर्ग, बेझोस, ॲपलचे टिम कुक यांचा समावेश आहे. मायक्रोसॉफ्टकडूनही या शपथविधी सोहळ्यासाठी देणगी देण्यात आली आहे. 2017 ट्रम्प यांनी त्यांच्या शपथविधीसाठी रेकॉर्ड ब्रेक असे $106.7 मिलियन जमवले होते. यंदा हा आकडा $170 मिलियन पर्यंत जाण्याची शक्यता आहे. दरम्यान शपथ ग्रहण करताच ट्रम्प हे पहिल्याच दिवशी कामाला लागणार आहेत आणि 100हून अधिक निर्देश जारी करण्याचा इरादा याआधीच ट्रम्प यांनी बोलून दाखवलाय. त्यामुळे हा शपथविधी सोहळा कसा पार पडतोय, पहिल्याच दिवशी ट्रम्प कोणते निर्णय घेणार, काय आदेश जारी करणार, याकडे अमेरिकेसह इतरही देशांचं लक्ष असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, एनडीटीव्ही मराठी.